नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण डिसेंबरचे पैसे किती तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार आहे, सरकारने शासन निर्णय काढला आहे का, जर शासन निर्णय आला नसेल तर तो का आला नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. एवढंच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ते देखील आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, शासन निर्णय कधी येणार आहे आणि डिसेंबरचे पैसे कधीपासून जमा होणार आहे, ही माहिती पाहण्याआधी तुमच्या समस्या आपण जाणून घेऊया आणि त्यावरती काय उपाययोजना आहेत ते जाणून घेऊया. चला, आजचा पहिला प्रश्न सिंधुदुर्ग या विभागातून आपल्याला आलेला आहे. त्यांचं नाव आहे प्रशांत. तर ते आपल्याला विचारतात, सर नमस्कार, काय म्हणतात, मुक्काम पोस्ट तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग कोकण विभागमध्ये संजय गांधी निराधार योजना तसेच अपंगांचे पेन्शन कधी येणार आहे, कृपया कळवावे. तर बघा, तुमचे पेन्शन कधी येणार आहे, आता तुमचा तालुका सावंतवाडी आहे, तर सावंतवाडीचे नाव अद्यापही या आधीच्या व्हिडिओमध्ये आलेले नाही आहे, परंतु लवकरच तुम्हाला पेन्शन येणार आहे आणि त्याची एक्झॅक्टली तारीख जाणून घ्यायची असेल, स्थिती काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर येणारे तालुक्यांच्या यादीचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या तालुक्याची माहिती मिळून जाईल. ठीक आहे. आता एखाद्या व्हिडिओमध्ये नाही मिळणार तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहावा लागेल, कारण एकाच व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातली सर्व तालुक्यांची नावे आणि तारीख आपल्याला सांगणं शक्य होत नाही. तर प्रशांतजी, आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालेलं असेल. पुढील माहिती आपण पाहूया किंवा पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न देखील आपल्या युजरचा आहे. ते म्हणतात, सर मी पगार चालू केला आहे, 2 महिने झाले आहे आणि तेव्हापासून नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नाही. तर सर नमस्कार. तर बघा, तुम्ही पगार चालू केला आहे आणि 2 महिने झालेले आहे, तर 2 महिन्यातच तुम्हाला पगार मिळणार नाही. इथे बऱ्याच दिवसांपासून ज्यांना पेन्शन चालू आहे 10-10, 20-20 वर्षापासून त्यांचे देखील इश्यू येत आहे. त्यामुळे तुम्हाला 2 महिन्यांपासून पगार मिळाला नाही हे एक कॉमन गोष्ट आहे. नक्कीच तुम्हाला जानेवारी 2026 पासून पेन्शन चालू होईल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न सुरेश जोगे यांचा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे तर तो त्यांनी मांडलेला आहे. ते म्हणतात, काही दिव्यांगांना 2 UDID कार्ड मिळालेले आहे, त्यापैकी एकाला आधार कार्ड लिंक आहे व एकाला होत नाही. एक ॲप्लिकेशन कसे रद्द करायचे किंवा 2500 रुपये कसे मिळवायचे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्व दिव्यांग बांधवांनी काळजीपूर्वक ऐका. आता बघा, UDID कार्डची सुरुवात ही PWD ॲक्ट 2016 यानंतर जे आहे तर ते सुरू झालेली आहे आणि त्यानंतर हळूहळू करून एक लाभार्थ्यांनी ते UDID कार्ड काढलेले आहे. पूर्वीला काय व्हायचं की पूर्वीला एवढी सर्व्हिस योग्य नसल्या कारणामुळे UDID कार्ड यायचे नाही आणि त्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांनी परत ॲप्लिकेशन भरून UDID कार्ड काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशा लाभार्थ्यांचं काय झालेलं आहे, तर जे UDID कार्ड आधी होतं त्याला त्यांचा आधार कार्ड नंबर लिंक नव्हता आणि नंतर करताना आधार कार्डच्या नंबरवरून त्यांनी फॉर्म भरलेला आहे. मग अशा लाभार्थ्यांचे प्रॉब्लेम सुरू झाले की त्यांना आता आधारला व्हेरीफाय करताना जे आहे तर ते होत नाही आहे. तर अशा लाभार्थ्यांनी काय करावं, तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जो काही तुमचा नंबर आहे एनरोलमेंट नंबर, तर त्या नंबरसह तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर विड्रॉ ॲप्लिकेशन येईल, म्हणजे ते त्याच एनरोलमेंट नंबरने तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि नंतर विड्रॉ ॲप्लिकेशन येईल आणि ते विड्रॉ ॲप्लिकेशन तिथे करायचं आहे. त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन 8 दिवसाच्या आत रिमूव्ह होईल. असं न झाल्यास, काळजीपूर्वक आहे का, असं न झाल्यास तुम्हाला एक हँड रिटन लेटर द्यायचं आहे संबंधित जिल्ह्याला, ज्या जिल्ह्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा ज्या जिल्ह्याच्या हॉस्पिटलचं तुमचं नाव आलेलं आहे तुमच्या फॉर्मवर, तर तो फॉर्म भरायचा आणि त्यांना फिजिकली सबमिट करायचं. त्यानंतर ते ॲप्लिकेशन डिलीट होऊन जाईल. आणि जर तुमच्याकडे दोन्ही UDID कार्ड अवेलेबल आहे, म्हणजे एक कुणाकुणाकडे एक फॉर्म आहे आणि एक UDID कार्ड आहे, पण काही लाभार्थी असे आहेत ज्यांच्याकडे 2 UDID कार्ड अवेलेबल आहे, तर तुम्हाला ते फिजिकली सबमिट करावं लागेल की सर मला हे डबल UDID कार्ड आहे जे आधारला लिंक नाही ते, आणि ते तुम्ही जमा करून घ्यावं आणि ते सरेंडर करण्यात यावं, म्हणजे विड्रॉ करण्यात यावं. ठीक आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला विड्रॉ असा शब्द वापरला असावा, तर सरेंडर ॲप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. तर सरेंडर ॲप्लिकेशन तुम्हाला करणं बंधनकारक आहे, त्याशिवाय तुम्हाला UDIDचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे. तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे
सुरेशजी ते तुम्हाला मिळालं असेल. ठीक आहे. पुढील प्रश्न जो आहे तर तो परमेश्वर शिंदे पाटील यांचा आहे. ते म्हणतात, नमस्कार सर, मी परमेश्वर शिंदे पाटील बोलतोय, तालुका सोनेगाव मधून. तर आम्हाला ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर फक्त 1500च रुपये मिळाले आहेत. तर आता आमच्या तहसीलमध्ये आमची नोंद दिव्यांग पोर्टलवर नाव नोंदणी केली आहे. ओके. तर आम्हाला आम्हाला ऑथेंटिकेशन करावे लागेल का? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे परमेश्वरजी. तुमची जर नोंद झालेली आहे तर तुम्हाला ऑथेंटिकेशन करावे लागेल का? तर यामध्ये तुम्ही काळजीपूर्वक, जर तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळाले असेल तर तुम्हाला ऑथेंटिकेशन करण्याची गरज नाही. तुमची नोंद झालेली आहे दिव्यांग म्हणून आणि आता तुम्हाला 2500 रुपये मिळणार आहे. पण नोंद करताना ऑथेंटिकेशन जर त्यांनी केलेले नाही तर हरकत नाही, कारण काही लोकांचे ऑथेंटिकेशन बाकी होते तर त्यांचे ऑथेंटिकेशन केलेले आहे. पण तुमची जर फक्त पोर्टलवर त्यांनी नोंद करून घेतली आहे, संबंधित लाभार्थी हा दिव्यांग आहे का, तिथे होय, आणि तुमचं जे UDID कार्ड आहे तर तो टाकावा लागतो पोर्टलवर. तर जर केलेलं आहे त्यांनी आणि ते तुमचं सक्सेसफुल झालेलं आहे तर तुम्हाला आता करण्याची काहीही गरज नाही. परंतु काही दिव्यांग असे आहेत ज्यांना दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यांचं ऑथेंटिकेशन पण करायचं आहे आणि त्यांची नोंद पण करायची आहे. मग अशा लाभार्थ्यांनी नोंद करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर परमेश्वरजी, आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्नाकडे वळण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही नक्की विचारा आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला आमचा फोन नंबर मिळेल, त्याला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. शक्यतोवर व्हॉट्सॲप मेसेज करायला तुम्ही मेसेज करू शकता. फोन कदाचित कधी लागणार नाही. तर या छोट्याशा गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच लाभार्थ्यांकडून आमच्या तालुक्यामध्ये पैसे कधी येणार याविषयीची विचारपूस केलेली आहे. प्रत्येकाने आपापल्या तालुक्यांची नावे विचारलेली आहे आणि फोनवरती देखील अशा पद्धतीचे मेसेजेस आणि फोन कॉल्स आम्हाला प्राप्त झालेले आहे. अशा लाभार्थ्यांना सांगू इच्छितो, या पुढील व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील काही तालुक्यांची नावे येणार आहे. कदाचित त्यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव निश्चित असेल. जर या यादीमध्ये किंवा या पुढील व्हिडिओमध्ये नसेल तर पुढील तालुक्यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव येऊ शकेल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला कंटिन्युअसली पाहत चला, जेणेकरून तुमच्या तालुक्याची स्थिती आणि माहिती तुमच्याकडून सुटणार नाही, म्हणजे मिस होणार नाही. बऱ्याच लाभार्थ्यांनी एक कॉमन प्रश्न विचारलेला आहे की सर, आम्ही विधवा महिला आहोत, तर आम्हाला जे आहे तर ते ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे का? तर विधवा महिलांसाठी सांगू इच्छितो, जर तुम्ही विधवा या कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्ही कुठल्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळाले असेल तर ऑथेंटिकेशन करण्याची काहीही गरज नाही. नोव्हेंबरचे पैसे मिळाले असेल तर काही गरज नाही. परंतु जर तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळाले नसेल तर काही कारणामुळे, म्हणजेच ऑथेंटिकेशनच्या कारणामुळे तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते पैसे मिळणं बंद झालेलं आहे. आता पूर्णपणे बंद झालेलं आहे का? तर नाही. तर ते ऑथेंटिकेशन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला कंटिन्युअसली चालू राहील. परत तुम्ही लगेचच प्रश्न विचारणार, सर मग नोव्हेंबरचे पैसे मिळेल का? तर नाही, नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला मिळणार नाही, कारण अशी सरकारने कुठेही अधिकृत घोषणा केलेली नाही की ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे मिळाले नाही त्यांना आम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्र देऊ, असं कुठेही सांगितलं नाही. त्यामुळे डिसेंबरचे पैसे तुम्हाला येईल. नोव्हेंबरविषयी माहिती आम्ही पुढे तुम्हाला देऊ. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आज काही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेतलेली आहे. आता महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो आज शासन निर्णय आलेला आहे का? तर याचे उत्तर आहे नाही. सरकारने आज शासन निर्णय जारी करणं आत्तापर्यंत, मी जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तोपर्यंत जारी करणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने असं काहीही केलेलं नाही आहे आणि अद्यापही शासन निर्णय जो आहे तर तो आलेला नाही आहे. परंतु आता तुम्हाला अनुदान कधीपर्यंत येणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तर तुम्हाला अनुदान साधारण ते 22-23 तारखेच्या पुढे चालू होणार आहे. तालुक्यांची एक्झॅक्ट माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि या पुढे देखील सांगणार आहोत. परंतु साधारणतः 21-22 या तारखेच्या पुढेच तुमच्या खात्यात पैसे येईल. ठीक आहे. आता ही जी प्रक्रिया होते तर ती आजपासून सुरू होणे अपेक्षित होते. आजपासून वितरणाची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते, परंतु सरकारने असे काहीही केलेले नाही आहे. त्यामुळे
वितरणाची प्रक्रिया जर 22-23ला सुरू झाली तर खूप उशीर देखील होऊ शकतो, परंतु आम्हाला काही माहिती मिळाली होती, वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळी माहिती मिळाली होती आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अशा प्रकारे आजची माहिती इथे आपण संपवूया आणि उर्वरित प्रश्नांची उत्तरे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. त्याचबरोबर उद्याचा तालुक्यांवर आधारित जो व्हिडिओ आहे तर तो पाहायला विसरू नका. पुन्हा एकदा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामधले प्रश्न आणि शंका नक्की विचारा. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.